नमस्कार मित्रांनो. गोंदिया, भंडारा, नागपूर आणि चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचे धानाच्या चुकाऱ्याचे पैसे 439,14,14,00,000 मंजूर झाले असून खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेत यंदाच्या रब्बी हंगामातील धान विक्री केलेल्या पूर्व विदर्भातील गोंदियासह भंडारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या घामाचे दाम मिळणार असून 30 मे पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 439,14,14,00,000 रुपयाचा निधी जिल्हा पणन कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चुकाऱ्याची रक्कम जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप पणन हंगाम 2024-25 मधील अनुभव लक्षात घेता यंदा धान खरेदी केंद्रावर उपलब्ध साठ्यानुसार टप्प्याटप्प्याने शेतकरी चुकारे अदा करण्याच्या सूचना शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिल्या आहेत. त्यामुळे धान खरेदी प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहार अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले जाणार आहेत. विशेष म्हणजे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या हजारो धान उत्पादक शेतकरी अनेक दिवसापासून चुकारे मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यात खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने काही शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र अद्याप ही विक्री केलेल्या धानाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली होती. राज्य सरकारकडून वित्तीय सल्लागार कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निधीतून नागपूर विभागातील 4 जिल्ह्यासाठी 439,14,77,628 रुपये वितरित करण्यात आले असून ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यासाठी सर्वाधिक 286,21,21,575 रुपये देण्यात आले आहेत. 27,491 शेतकऱ्यांना बँक खात्यात ही रक्कम वळती करण्यात येणार आहे, ज्याची प्रक्रिया संबंधित विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर विभागातील नागपूर जिल्ह्यासाठी 8,57,76,681 रुपये, चंद्रपूरसाठी 37,69,40,948 रुपये, तर भंडारा जिल्ह्यासाठी 105,95,38,424 रुपयाचे चुकारे मंजूर करण्यात आलेले आहेत. आता ही रक्कम म्हणजेच हा निधी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना आता खूप मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास वेग आला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी तसेच शेती संबंधित विविध कामासाठी हा निधी शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. धन्यवाद.